नमस्कार परेशदा. नमस्कार. परेशदा शहापूर मैदानामध्ये 3 नंबरचे मानकरी झाला. परेश शेड्यांचा पिल्ले आणि लखन 3 नंबरचा मानकरी. कसं काय वाटतं सांगा जरा. खूप आनंद झाला आम्हाला आज किती दिवसातून वरदानच्या नंतर 3 फेऱ्यांच्या याला 3 नंबर केल्याबद्दल खूप ओपनमध्ये आपण आदात वासरू पळून सुद्धा 3 नंबर केला. खूप आनंद वाटतो. दादा आज बघा ना, आज सगळे महाराष्ट्रातले टॉपचे नंदी होते आणि ते तुम्ही आदात वासरू पळवला पिल्ल्या. कसं काय डिसिजन होता आजचा आदात वासरू पळवायचा? आपण बोललो पळू आपण आदात असला ना ओपन असला तरी आपल्याला चालतो. आपण काही टेन्शन घेत नाही. आरोग्य जितो त्याच्यात काही नाही. पण आपल्या नशिबाने आपल्याला साथ दिली. वासरान पिल्या आणि लखन यांनी 3 नंबर घेतला. आपण बघतो की नेहमीच परेश शेट भंडारी हा 1 नंबरच खेळ करतो. वासरू छोटा असो की मोठा असो डेअरिंग करूनच खेळ करतो. काय बोलाल? नाही, आपण तर नेहमीच असंच खेळ करणार. हार जीत आहे तेवढ्यात काही टेन्शन घ्यायचं नाही. बैल आज पळतात तर उद्या नाही पळत. पण तरी आपण मनाने चांगलं असलं तर सर्व आपल्याला बैल पण साथ देतात चांगली. आपण बघतो दरवर्षी काही ना काही परेश शेटच्या दावणीला काही ना काही नवीन वस्तू येत असते आणि ती वस्तू येते महाराष्ट्रामध्ये नाव प्रसिद्ध करते. कसं वाटतं परेशदा? खूप मला आनंद वाटतो. मित्रपरिवार सर्व आपले बैल सोडणारे धरणारे सर्व केशवदादा मंगेश सर्व आपले मित्रपरिवार सर्व खूप आपल्याला सहकार्य करतात ना. सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच मी सोपवतो. आज वासरू बघून वाटलं नसेल का फायनलमध्ये बसेल, पण त्यानेच 3 नंबर करून दाखवला. याचा किती मोठा अभिमान आहे. वासराने 3 वेळा बाहेरनंच लागली गाडी आम्हाला. आमच्याकडेनीच लागलेली आहे. पब्लिकनीच लागली 3 वेळा. 3 वेळा खूप सुंदर पळाली. आज मला आनंद एवढाच होतं करणी असून सुद्धा 3 नंबर घेतला ना ओपनमध्ये घेतला. त्याचा आनंद मला खूप होतो. आणि मध्ये असती तर काहीतरी वेगळाच घडला असता. 100% पाठी पण बरोबर नव्हती ती काढायची. म्हणजे आज वासराने कडेने असून पण 3 नंबर केला. जर मधून असता तर नक्कीच वेगळं चित्र बघायला भेटलं असतं आपल्याला. तेच आता आपल्या ज्याला नशिबानीच समजा होती साथ दिली. करणी तर तिन्ही फेरे करणीच पळून गाडीने 3 नंबर घेतला तरी आम्हाला खूप आनंद आहे. फायनलला राहिलं तेच आम्हाला खूप आनंद होतो. दादा तुम्ही म्हटलं होतं की लाखोची खरेदी आपण पण करू शकतो आणि मोठमोठे नामांतर नंदी आपल्या दावणीला येऊ शकतात. पण जे नंदी आपल्या दावणीला येऊन आपण स्वतः घडून आणि मग जो विजयाचा गुलाल भेटतो ना, त्याचा आनंद सर्वात वेगळा असतो, जगा वेगळा. आणि आज तो आनंदाची ट्रॉफी तुमच्या जवळ आहे. काय म्हणा? मला तर असं बघा छोटी वासरे घेतो आपण. आता 80,000ला वासरू घेतलेला तो आपण केला ना चांगली गोष्ट. त्याची मेहनत घेऊन आपण पुढे हे केला तो चांगले याचं पैशाला पण आपण घेऊ शकतो मोठा खरेदी. पण नाही आपल्याला वासरच पलवायची जरा छोटी घेऊन ना ती ओपन मजा येतो. ओपनमध्ये पण पलवतो आपण ती. दादा विजयाचा गुलाल झाल्यानंतर जो आता 2 वेळेला तुमचा फोन वाजला ना, आज 3ऱ्यांदा फोन वाजतोय. आज छाप आहे आपल्या नंदीची वासराने. जेव्हा विजयाचा गुलाल इतके वासरं पळतात आणि लोकांच्या घरोघरात पोहोचते तेव्हा तुम्हाला फोन येतो की अभिनंदन. काय म्हणा? असंच फोन येत राहावा ना, अशीच माझी वासरं पळावा. सर्वांना शुभेच्छा देतो मी. 50-50 ही धावण कधी फेल गेली नाही आणि तुम्ही ती टिकून ठेवली. 50-50 तर आम्ही आहे तवर तर आम्ही धावण तर असे करून देणारच नाही. आपण अजून पण खरेदी करू नंतर. पण चला बघूया. बैलांनी अशीच वासराही साथ दिली तरी आपल्याला खूप आनंद होतो. दादा 50-50 नाव म्हटलं की एक मोठं नाव आहे आणि तो नाव जपायला लागतो आपल्याला. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला लागते. काय सांगाल त्याबद्दल? आपण तर बघा तुम्ही छोटी वासरे घेऊन आपण बनवली. ते आज आदातपासून हे करतो ओपनमध्ये आपण पळवतो. हेच माझ्यासाठी वासराही माझा नाव करायचं घेतलं आहे. हेच मला आनंद वाटतो. आमच्या मोठ्या वरदानच्या पावला त्यांनी आदातमधूनच त्यांनी सुरुवात केली ना. मुंबई महाराष्ट्र केसरी म्हणजे पहिल्यांदाच तो केला. आम्हाला असं वाटलं नव्हतं आमचा वरदान करेल म्हणून. पण वरदानने त्याच्या पाऊल आता सर्व वासराही तिघाही पण करावं माझी एकच इच्छा आहे. तर बघतो की आपण आम्हाला वरदान पळतो, पिल्या पळतो, मेहरबान पळतो. तिन्ही नंदी तुमची चांगले पळतात. तिन्ही वासरं चांगली पळतात. आपण त्याची मेहनत पण खूप आपली मुलं घेतात सर्व ना. सर्व गोष्टी आमन करतो. ही सर्व पोरं आपली असतात तिथे असतात. सर्वही मस्त या साथ देतात सर्व. मी तर जास्त जातच नाही कधी सर्व हे केशवदादाला पण सांगतो बैला न्यायची असली तर बाबा तुम्ही बघा आज मी नाही आहेत. पण तेच सर्व बघतात. दादा केशव मामा एक सुट्टी चप्पल चित्त आणि अखंड महाराष्ट्रामध्ये केशव मामाची ओळख झाली. काय बोला? केशवदादाच्या मुलं काय बोलू तेवढं कमीच आहे. त्यांचं असं नाही तुमची बैलं सोडा ना माझी नाही असं.
पहिल्यापासून कोणाची बी नसून अख्खा दिवस बैल सोडत असता. आम्ही बोलतो थकत कसं नाही तुम्ही एवढे बैल सोडतात न, कोणी पण असं नाही. त्यांच्या मनात एवढं मनाने पूर्ण साफ आहेत. दादा येणाऱ्या भविष्य वासरांचा काय वाटतो? वासरांचा तर खूप चांगलाच होईल माझा तर अंदाज आहे. बघूया आता पुढे त्यांनी तशी साथ द्यावा ना, तसेच साथ आम्हाला घडावा. केशव मामा आणि परेश शेट पंढारे दोघांना एकच प्रश्न, कुठेतरी मोठा सोन्याचा आशीर्वाद आपल्या नंदीला आहे म्हणून ही 50-50 धावून पुढे काय म्हणाल? आहेच ना, 50-50चा धावन मोठा गुरु तर सोन्याचा आहे. त्याच्यात पावला ठेवून आता वरदान आहे. वरदान आपला एक ज्याला त्याला पूर्ण श्रद्धांजली आणि हा गुलाल त्यालाच आहे. आणि 50-50ची धावन कधीच बंद नाही होणार. जोपर्यंत परेश शेट आहे ना तोपर्यंत काही पण आणि शून्यातून वासरं घडवून एक नंबरला जाणं हे खाऊ नये. बैला कोणी पण पैसे दुसऱ्याचे आणतो, पण लहान वासरू आणून घडवाचा नंबरमध्ये करायचा फक्त परेश शेटच करू शकतो. दादा आपण बघतो की परेश शेटने आता भरपूर वासरं घेतली, पण एक नंबरमध्ये खेळ अजून पण टिकून देतो वासरांमध्ये. काय धमक आहे परेश शेटमध्ये, काय बोला? परेश शेटचा धमक म्हणजे मन साफ आहे पहिली गोष्ट, आणि सर्वांना घेऊन चालणारा माणूस आहे. कधी जेवढी पोरातील प्रत्येकानं फोन करणार का आज आपल्याला जायचं आहे. मन साफ आहे आणि मेहनत पण तेवढी आहे. आता 11 वासरा सांभाळायची कोणाची ताकद नाही, आणि ती पण अशी नाही सर्वांना एकसारखाच खाना. हे ज्या प्रत्येकाला दूध प्रत्येकाला जो खाना असेल तो सेम खाना, मगून तर त्यांना वासरं लागतात. अजून पण 3 वासरा टॉपची आहेत, पण हीच आपण पलवतो ती काढली नाही, ती पण चांगली वासरं आहेत. दादा मला आज तुम्ही बोलताना जेव्हा वरदानचं तुम्ही नाव घेतलं तेव्हा परेश दादा थोडं भावच झाले. दादा आठवलं का काय? आठवलं म्हणजे वरदानने जे करून दाखवलं ते कोणीच करून दाखवलं. आदात वयानं आम्ही पूर्ण टॉपचे नंदी ठोकले. टॉपची नंदी ठोकून मुंबई केसरीचा 1 नंबर का मानकरी झालो. त्याची आम्हाला खूप आठवण असते. माझे स्टेटस बघत असतील तर रोजचा फोटो वरदानचा माझ्या स्टेटसला असतो. लय आठवण येतं, पण त्याची आठवण आता कुठेतरी दूर काढत घेतले. आमचा छोटा वरदान, मेहरबान आणि पिल्या त्यांचं स्वप्न पूर्ण करणार वरदानचं. दादा काय समर्पित हा आजचा जो ट्रॉफी आहे काय काय म्हणून? आजची ट्रॉफी आहे वरदानसाठी समर्पित करत आम्ही. दादा वरदानचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यामधून अपक्ष अश्रू घालतात, म्हणजे आपल्या नंदीवरती असणारं प्रेम आणि त्या नंदीने आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव केलं आहे. काय वाटतं वरदानबद्दल? वरदान विषय तर असा आहे आमच्या घरात वरदानचा सर्व केशवदादाचा तर रोज स्टेटस असतो, मी तर बघतो नेहमीच असतात. पण आम्हाला वरदानची आठवण आली का डोळ्यातून पाणी येतो आमच्या. दादा आता आम्ही तुम्हाला रजा देतोय कारण का तुम्हाला ना सतत फोन चालू आहेत, तर तुम्ही फोन उचला, तो आनंद जो तुमचा आहे तो व्यक्त करा. धन्यवाद. खरंच मला पण अभिमान आहे की वरदान गेल्यानंतर जो कोणता नंदी येतो तो तुमचं नाव करतो वरदानच्या पावलावरती चालून. धन्यवाद. तुम्ही पण आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे पण अभिनंदन. असेच मुलाखत घेत राहा. आणि पहिल्यांदा प्रत्येक कोणाची गाडी असो पहिल्यांदा विचारा का सुट्टी मेकर कोण होता, कारण माझं नाव झाले पण बाकी सुट्टी मेकरांचं पण नाव झालं पाहिजे. त्यांची अशी इच्छा आहे का आपले जे युट्यूबर आहेत ते आपले नावं नाही घेत आणि साताऱ्यावरून पोरं येतात त्यांची नावं घेतात. तर मी सांगतो बिंजोरा असो आणि 3 फेऱ्याचा मैदान असो, सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरांचं नाव घ्या, कारण सुट्टी मेकरचं पण तेवढा जाता गाडी जी सुटेल तीच गाडी बसतं हे पण लक्षात ठेवा. आपण बघतो की मुंबईमध्ये सध्या 2 सुट्टी मेकर टॉपचे आहेत, एक केशव दादा आणि एक हरीश दादा. काय बोला येवण जोडी झाली सुट्टी मेकरची? जशी भोंगा सैराटची येवणजोरी आहे, जशी मेहरबान पिल्याची येवणजोरी आहे, तशी हरेस आणि केशव दलवीची येवणजोरीच आहे. कारण बिनजोरचे कसे पण बैल असले आम्ही दोघं त्यांना उभे करू शकतात, बाकी त्यांचं काम नाही. बाकी पण म्हणजे सुट्टी मेकर आमचे आहेत सर्व. असे आमचे हशी मजाक बघायला नाही असं कोणीच नाही. आम्ही आविदादाचे भाऊ असतील दोन्ही, परत संदीप दादा असेल, परत संदेश असेल, जेवढे पण सुट्टी मेकरचा आमचा आहे ना, तुम्ही एकदा खाली येऊन बघा आमचा काय माहोल असतं, किती हशी मजाक असतं. आणि दोघं अपोजिटला धडा असलो तरी आम्ही सांगतो हे तुझं पुढं आहे तर तू मागे घे, असे म्हणजे हसून केलून बैला आम्ही एकत्र आणि एकसारखी सोडतो. आज आपल्या गाडी ड्रायव्हर कोण होता? आज ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर आपला फेमस आहे. काय बोला पंकज ड्रायव्हरबद्दल? पंकज ड्रायव्हरचा काही विषयच नाही. पंकज ड्रायव्हर झाला, बिंजोडला गणपत ड्रायव्हर झाला, हे आपले फेमस. आणि आपले सुट्टी मेकर मंगेश झाला, मया झाला आणि मी स्वतः. किती पण सुट्टी मेकरवरनं आलं तरी बरेचदा कोणाच्या हातात बैल देणार नाही, तो बिंजोर असो आणि 3 फेरा असो. आणि त्यात आम्ही गुलालाला पण पात्र झालो आहे, कारण दिल मोठा ठेवून आमच्या हातात बरेचदा बैला देतो आणि आम्ही पण त्यांना सहकार्य करून गुलालात पात्र ठेवतो. चला केशव मामा नक्कीच आम्ही ड्रायव्हरला तर विचारतो, पण यापुढे आम्ही सुट्टी मेकरला सुद्धा विचारणार आणि दखल युट्यूबर नक्कीच त्याच्यात हातभार लावणार. धन्यवाद.